जय शिवराय भावांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणार होतो गावात पतंग उडायला. मग चला ना जाऊ गावात. गावात आलो ती काय तिथं गोपाल आणि ते आधीच येलं ते. मग काय इथं गोपाल डस्टबिनमध्ये काहीतरी पाहत होता. मग चला म्हणलं आता जाऊ आपण पतंग उडायला वर गच्चीवर. मग काय सगळे पोरं म्हणे चालत जाऊ तर जाऊ. आता आम्ही आलो गच्चीवरून पाहतो काय तिथं हवाच नव्हती. मग काय चला म्हणलं तरी उडून पाहू. आता आम्ही उडत होतो पतंग काही उडेच नाही आमच्याकडून. मग काय सगळे पोरं म्हणे चला आता आपण जाऊ घरी. मी म्हणलं चला मग. आता आम्ही आलो घरी आले आम्हाला कळालं आपल्याला जायचं तर बोरगावला. ते मी काय आला लाडक्या बहिणीचे पैसे काढायला. हा चला म्हणलं जाऊ आता आपण चाललो मंजुळी घेऊन बोरगावला. चला म्हणलं जाऊ आता मंजुळी बोर. आता आम्ही आलो बोरगावला पाहतो काय बँक उघडीच होती. चला म्हणलं आता बँकेमध्ये जाऊ. बँकेमध्ये येऊन पाहतो काय मॅनेजर भाऊ तिथंच बसले होते. चला म्हणलं आता पैसे तर भेटणार म्हणजे भेटणार. मग काय आता आम्ही आलो घरी येऊन पाहतो काय गोलू भाऊ तर की आपल्या जवळच होते. चाल म्हणे पतंग उडू. मी म्हणलं चाल मग. हां मग आता कसं आम्ही पतंग उडीतो पहा मग तुम्ही. हां ढगातच जाणार होता ते परीजवळ मॅसेज पाठवून होता आम्हाला एक. पण काय तो अर्ध्यामध्येच आमचा द्वारा संपून गेला. मग जाऊ द्या म्हणलं आता आपण नंतरून पाठवू मॅसेज. पतंग तर काही दिसत आता. हां अकरेल शेवटी दिसलास. मग काय झूम करू आम्ही पाहिलाच त्याला. मग का शक्य आहे आपला. मग गोपाल भाऊ म्हणे घे आता खाली. मी म्हणलं थांब थोडं अजून तो बाकीचे पिक्चर. मग काय मला त्याच्याकडे पाहून हसूच येऊ काय विषय होता त्याचा. जय शिवराय भावांनो, आजचा ब्लॉग कसा आवडला मला कमेंट करून नक्की सांग. जाता आणि एक लाईक आणि फॉलो बी करा भावांनो.